ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशाधिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थि साक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुं सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु मागीर महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। विचारचंद्र उदय दर्शन प्रश्न क्रमांक आपला 11वा सुरू आहे. काल आपण परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे बघितलं आणि आज आपल्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं ते पाहायचं आहे. काल आपण परोक्ष ज्ञानाचा हेतू बघितला, स्वरूप बघितलं, फल बघितलं, अवधी बघितला. परोक्ष ज्ञानाचं स्वरूप सांगितलेलं आहे सच्चिदानंद ब्रह्म. त्याचा हेतू सांगितला सद्गुरू आणि सतशास्त्र. त्याचं फल सांगितलं असत्वपादक आवरणाची निवृत्ती आणि अवधी सांगितला परोक्ष ब्रह्मज्ञान हे ब्रह्मनिष्ठ गुरु वेदांत शास्त्रानुसार त्यांचं जेव्हा ब्रह्मज्ञानाचं यथार्थ विवेचन झाल्यावर तेव्हाच ते काय होत असतं, पूर्ण होत असतं. तर आता प्रश्न क्रमांक 11वा. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? उत्तर आहे सच्चिदानंद रूप ब्रह्म. सत चित आनंद रूप ब्रह्म हे ते मीच आहे. सच्चिदानंद रूप ब्रह्म ते मीच आहे असं जे ज्ञान त्याला काय म्हणायचं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. सच्चिदानंद रूप ब्रह्म ते मीच आहे असं जे ज्ञान त्याला काय म्हणायचं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. परोक्षामध्ये काय झालं होतं? ब्रह्म नुसतं कळालं होतं. अपरोक्ष ज्ञानामध्ये काय झालं? ते ब्रह्म दुसरं नाही कुणी, मीच आहे असा निश्चय झाला. कळालं तिथं सच्चिदानंद ब्रह्म ते मीच आहे असं काय झाले तिथं? ज्ञान झाले. कुठं? अपरोक्ष ब्रह्मज्ञानामध्ये. अपरोक्षामध्ये ब्रह्म मीच आहे असं काय झालं? ज्ञान झालं. सतचित ब्रह्म हे दुसरं नसून माझच स्वरूप आहे. देहाला सोडून देहाला धरून नाही बर का. देहाला सोडून ज्ञान होणं, देहाला धरून नाही. शरीर तर पंचमहाभूताच आहे. त्या शरीराचा माझा अर्थार्थी काही संबंधच नाही. शरीरापेक्षा मी तर वेगळा आहे. मग मी कोण आहे? मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे असं जे ज्ञान होणं त्याला म्हटलेलं आहे अपरोक्ष ज्ञान. असं ज्ञान कुणाकुणाला झालंय? मग आपल्याला वाटते आपल्याला झालंय फक्त इथंच आत्ताच्या पुरतं, ह्या घडी पुरतं झालंय असं वाटतंय. पण नंतरचा काय अनुभव आहे? नंतर नाही. आपल्याला परोक्षामध्ये पण नाहीत आपण नंतर. अपरोक्ष तर लांबच राहिलं. परोक्षामध्ये बी नाही. ब्रह्म आहे असं बी वाटत नाही आपल्याला. आपण देहावर येतो, देहालाच, देहाचे पंचमहाभूताचा देह त्यालाच मी, तेच माझ संबंधी माझे, ह्याच्यामध्येच 24 तास.
आणि त्याच्याच देखरेखीमध्ये 24 तास या पंचमहाभूताचा देह आणि त्याच्या देखरेखीमध्ये आपण लागलेलो असतो. किती बी ह्याच देखरेख करून केली, किती बी ह्याला चांगलं ठेवलं, शेवटी हे धोका देणार का नाही? एक ना एक दिवस हे आपल्याला दगा देणार का नाही देणार? देणारच झालं. एक ना एक दिवस हे आपल्याला सोडून जाणार म्हणजे जाणार. म्हणून त्याची तयारी अगोदरच केली पाहिजे. जेवढ्या पुरतं तेवढं, जास्त सोकून ठेवायचं नाही देहाला. आळस, झोप आहे का नाही, ह्याच्यापासून जरा असं काय करायचं, अलिप्त. जास्त खाय म्हणून तर आहार विहार कसा पाहिजे, संकुचित. जेवढा पाहिजे तेवढा. जास्त जर आपण आहार घेतला तंद्री येते, मन लागत नाही, झोप येत असते. जास्त आहार घेतला की साधकाला साधना होत नसते. म्हणून अल्प आहार सांगितलाय. साधकानं काय केला पाहिजे, अल्प आहार घेतला पाहिजे. हळूहळू कमी करायचं, एकदम कमी करायचं नसते. 2 पोळ्या खातो तर 1.5च पोळी खायची. अर्धे अर्धे पोळी कमी कमी करायचा. म्हणजे कशामुळे चाललंय ह्या विषय, अभ्यासामुळं. कारण झोप घ्यायची नसते दिवसा. आता सकाळी सकाळी 3ला उठले, मग घ्या बर का. मग एखाद तास घेतली तर काही हरकत नसते. पण हे सकाळी उठायले 8ला आणि झोपाय बी लागले 9ला आणि दुपारी बी झोपाय लागले, आळशी कुठलं म्हणले. आशाला म्हणले आळशी मंदमती केवी तरे. असं जमत नसते. आता संसारी आहे, साधना चालली, संसारामधून काय करायचं आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. पूर्ण काम आहेत. आणि तेवढ्यामधून सकाळी उठणं, स्नान करणं, काही का नाही साधना करणं आणि मग सगळे काम करणं, मग थकतय ना शरीर. एखादा घंटा निवांत विश्रांती घेतली काय हरकत नाही. तसं तर नकाच म्हणतात, पण आपण संसारी लोकांना सूट दिली. संन्याशी असू द्या, ब्रह्मचारी असू द्या, त्यांना नाही बर का सूट, ते संसारी लोकांना. उगं जरा असं काय झालं पाहिजे, पडलं पाहिजे. रोगग्रस्त असेल त्याला सूट दिलेली आहे. म्हणून इथे सांगायला लागलेले आहेत की अपरोक्ष ब्रह्मज्ञान, तर मीच सच्चिदानंद ब्रह्म आहे असं जे ज्ञान, त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान असं म्हणायचं. ब्रह्म आहे ह्याला परोक्ष, आणि मीच सच्चिदानंद ब्रह्म आहे ह्याला अपरोक्ष. मग दोन्ही ज्ञानापैकी आपलं कुठं असते चित्त, परोक्षामध्ये का अपरोक्षामध्ये? दोन्ही मध्ये एकामध्ये तरी राहावं ना. ना परोक्षामध्ये नाही ना अपरोक्षामध्ये नाही, याच राहते कुठं, देहामध्ये. कोणचंच ज्ञान नाही, हे कसं विषयाच्या ज्ञानामध्ये, जडाच्या ज्ञानामध्ये. असताकडं ह्याचं लक्ष. त्या मायेनं काय केलं ह्याला, झपाटलंय. म्हणून तर त्या मायेच्याच अधीन झालाय हा जीव. तिच्याशिवाय ह्याला करमतच नाही. बघा ना विचार करून, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेहमी मायेच्या अधीन हा जीव झालेला आहे. आणि 24 तास मायेची संगती. म्हणून मी तर सांगत आहेत की परोक्षामध्ये तरी राहावं, नाही तर अपरोक्षामध्ये तरी राहावं. कोणतं तरी काय केलं पाहिजे, साधून घेतलं पाहिजे. नाही तर नुसतंच काय चालली तोंडानं बडबड, नुसतंच लोकाला उपदेश, नुसतंच ग्रहण चाललंय, श्रवण मनन नुसतं करायचं. हो, श्रवणाला दम नाही, पण कोणत्या ह्याच्यावर आरूढ आहात, कोणत्याच नाही. उपयोग काय झाला काय? मग महाराज बोलले तूप बी गेलं आणि तेल बी गेलं, हाती दुपाटनं आलं. अशी अवस्था प्राप्त होत असते. म्हणून इथं सांगायला लागलेले आहेत की आपण काय केलं पाहिजे, दोन्ही पैकी एक तर ब्रह्म तरी म्हणा, हा ब्रह्मच आहे, नाही तर मीच ब्रह्म आहे. एनी टाइम ह्याच्यामध्ये राहायचंय, ह्या स्थितीमध्ये ब्रह्माला, आपल्या स्वतःला कधीच विसरायचं नाही. स्वतःच विस्मरण कधी होऊ द्यायचं नाही. आपण स्वतःला विसरलो आणि देहाच्या स्मरणामध्ये राहिलो. म्हणून महाराज म्हणतात दोन्ही पैकी एक ज्ञान पकडा. परोक्षामध्ये तरी राहा, नाही तर अपरोक्षामध्ये तरी राहा. दोन्ही सोडून राहतात तर अधोगतीला जातात. परोक्षाला सोडलं अपरोक्षाला सोडलं, दोन्हीला सोडलं
निश्चित अधोगती होणार म्हणजे होणार. तिथं मागचा पुढचा विचार नाही. कारण का देहाला मी म्हणणं काय आहे, देह बुद्धिजम पाप, देहाला मी म्हणणं पाप आहे. आणि शेवटी ते काय आहे, नरकाचाच रस्ता. दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणणं. म्हणून इथं सांगत आहेत, अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, तर सच्चिदानंद ब्रह्म ते मीच आहे असं जे ज्ञान, त्याला म्हटलेलं आहे अपरोक्ष ज्ञान. प्रश्न क्रमांक 12. अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय आहे? अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला हेतू काय आहे? तर उत्तर आहे, गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. अपरोक्ष ब्रह्मज्ञान जे आहे, तिथं सांगितलेलं आहे, गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून. मग आपण कशाचं श्रवण करत आहोत? वेदशास्त्राचं जे महावाक्य आहेत हे वेदाचे, त्यांचंच आपण काय करत आहोत, तर गुरुच्या मुखारबिंदातून श्रवण करत आहोत. तत्वम असी, ते परमात्मा मी आहे, किंवा ते परमात्मा मी आहे, किंवा ते परमात्मा तू आहेस. अहम ब्रह्मास्मी, हे महावाक्यत ना. प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. म्हणून महाराज म्हणतात की गुरुच्या मुखाने ह्या महावाक्याच्या श्रवणापासून तुम्हाला काय होणार आहे? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. हेतू काय आहे मग? अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचा हेतू काय सांगितला? गुरुच्या मुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. प्रश्न क्रमांक 13. अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे किती प्रकारचे आहे? अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे किती प्रकारचं सांगितलेलं आहे? तर अपरोक्ष ब्रह्मज्ञान 2 प्रकारचं सांगितले. दृढ अपरोक्ष ज्ञान आणि अदृढ अपरोक्ष ज्ञान. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, असे अपरोक्ष ज्ञान 2 प्रकारचे सांगितले. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात बरं? आले का लक्षामध्ये? अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणावं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणावं? वानखडे ताई बोला. सच्चित स्वरूप आनंद जे ते मीच आहे, सच्चित आनंद स्वरूप आत्मा जे मी आहे, हे जे म्हणणे म्हणजेच दृढ अपरोक्ष ज्ञान होय. काळेबाई बोला, अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं? सच्चित आनंद ब्रह्म ते मी आहे असे जे ज्ञान, त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान असे म्हणतात. उषाताई. रामकृष्ण हरी ताई. सच्चित आनंद हे मीच आहे आणि तत्वमसी महावाक्याच्या श्रवणापासून ब्रह्मज्ञान होते, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. वनमाला ताई बोला. रामकृष्ण हरिताई. ब्रह्म ते मीच आहे असे जे ज्ञान होते, त्याला
अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणायचं? हेमलताताई. सच्चिदानंद ब्रह्म हे मीच आहे हे ज्ञान अपरोक्ष ज्ञान, यालाच अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. जय गुरु. स्वातीताई. जय गुरुदेव. सच्चिदानंद ब्रह्म ते मी आहे असे जे ज्ञान त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान असे म्हणतात. मीराताई. सच्चित आनंदरूप ब्रह्मज्ञान ब्रह्म मीच आहे असे जे ज्ञान त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. सच्चित ब्रह्म दुसरे नसून मीच आहे, माझे स्वरूप आहे. अशी जे ज्ञान त्याला विजयाताई. हो हो विजयाताई बोला. जय गुरुदेव. सच्चित आनंद ब्रह्म ते मीच आहे या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. जय गुरु. मंगलताई. बेनशेवाड. रामकृष्ण हरिताई. सच्चिदानंद रूप ब्रह्म ते मी आहे असे ज्ञान त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान असे म्हणतात. अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय आहे? 12वा प्रश्न आहे. अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला हेतू काय सांगितलेला आहे? स्मिताताई बोला. अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला हेतू काय? मला म्हणले का ताई? हा बोला. अपरोक्ष ब्रह्मज्ञान हेतू ब्रह्म आपलं गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ज्ञान ब्रह्मज्ञान होते, त्याला म्हणतात. बर. शिलाताई. जय गुरुदेव ताई. अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचा हेतू गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. जय गुरुदेव ताई. बरोबर आहे. महानंदाताई. ओम नमः शिवाय ताई. अपरोक्ष महाज्ञान गुरुमुखाने तत्वमस्यादी वाक्याच्या श्रवणापासून होते. अपरोक्ष ब्रह्मज्ञान. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी. माऊली क्षमस्व. हेतू हा शब्द लक्षात नाही आला हो माऊली. हेतू हेतू म्हणजे साधन. आलं का लक्षामध्ये? नाही हो, कोणीतरी बोललं, तुम्ही बोलला. आवाजच नाही आला ताई, आवाजच नाही आला. आता यायलाय का आवाज? हो 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 हो. आता हेतू म्हणजे काय माहितीये का? साधन बर आलं. किंवा कारण. कारण म्हणा, साधन म्हणा, हेतूला बर का. अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला कारण काय? अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला साधन काय किंवा हेतू काय? असं. मग गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं. हेच हेतू सांगितलाय. गुरुच्या मुखानं आम्हाला काय पाहिजे? महावाक्याचं श्रवण. तेव्हा काय होणार आहे? तर ब्रह्मज्ञान होणार आहे. तुम्ही गुरुच्या मुखानं दुसरंच काही ऐकू लागलात. एक तर गुरु दुसरं काही सांगतच नसतात. गुरु जे असतात ना, महावाक्याशिवाय दुसरं प्रतिपादन बी करत नसतात. म्हणून इथं गुरुच सांगितले, दुसरं कुणाला उपमा दिली नाही. आणि तत्वमसी महावाक्यच सांगितले. आणि त्यानंच काय होणार? अपरोक्ष ब्रह्मज्ञान होणार. आणि जर महावाक्य सांगत नसेल तर ते गुरुच नाहीत. प्रश्न क्रमांक 3. अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे किती प्रकारचे आहे? झुंबरताई. अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे 2 प्रकारचे आहे. एक दृढ व एक अदृढ असे 2 प्रकारचे अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे. खरात महाराज. जय गुरुदेव ताई. अपरोक्ष ब्रह्मज्ञान किती प्रकारचे आहे? अपरोक्ष ब्रह्मज्ञान 2 प्रकारचे आहे.
दोन प्रकारचे आहे. एक प्र प्रम येईना ताई मला, गडबड आणि व्हायला. जय गुरुदेव. ग्रंथ नाही का? आहे. मग प्रश्न क्रमांक 13 बघायचा. हा, मी 3 वर बघितलं म्हणूनच तसं झालं मला. थांबा मी पुन्हा सांगते. शोभाताई बोला. जय गुरुदेव. अपरोक्ष ब्रह्मज्ञान किती प्रकारचे आहे? अपरोक्ष ब्रह्मज्ञान 2 प्रकारचे आहे. एक दृढ आणि एक अदृढ असे 2 प्रकारचे आहे. जय गुरुदेव. ललिताताई. अपरोक्ष ज्ञान हे 2 प्रकारचे आहे. एक दृढ अपरोक्ष ज्ञान आणि एक अदृढ अपरोक्ष ज्ञान. हा, ज्योती. मी सांगू ताई, मी सांगू. परोक्ष ज्ञान हे 2 प्रकारचे आहे. एक दृढ आणि एक अदृढ असे 2 प्रकारचे अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे. जय गुरुदेव. सांगू का ताई मी? जय गुरुदेव. हे जे आहे ना, कुणाचं म्यूट उघडे? एक तर म्यूट उघडाय आणि मी सांगू का परत नियम घालून टाकायला. कितींदा सांगा ताईने, मी म्हणू नका. बरोबर आहे. श्यामलताई बोला. त्याच्यामुळे माहिती का, तर तुम्हाला काय लक्षात राहावं, 2 प्रकारचे आहे. एक दृढ आणि एक अदृढ असे 2 प्रकारचे आहेत. हा, हे रिव्हिजन का घ्यायचं, सगळ्यांच्या मुखातून का म्हणून घ्यायचं, तर आपल्याला माहितीये दुसरा वेळ नसतो आपल्याला पाठ करायला. आणि मग हे 5, 6, 7, 8, 10 जणांच्या मुखातून आपण सारखं सारखं ऐकलं की आपल्याला काय होतं, इथंच पाठवून जाते ना. त्याच्यासाठी हे काय आहे, वाचून घेणं किंवा मग त्यांना विचारणं, त्यांच्या मुखातून ऐकून घेणं, ह्याच्यामुळं असते बरं का. नाही तर चला प्रश्न मालिका सुरू आहे, विचारणं सुरू आहे, तोपर्यंत आपण एखादं काम करा, असं नका करू. कशासाठी चाललंय हे, आपल्यालाच पाठवावं म्हणून चाललंय बरं का. आता प्रश्न क्रमांक 14. आतापर्यंत 3 प्रश्न बघितले. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं? सच्चिदानंद ब्रह्म ते मीच आहे असं जे ज्ञान, त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणायचं. अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय सांगितला? गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते, हा हेतू सांगितला. मग किती प्रकारचं आहे ते अपरोक्ष ब्रह्मज्ञान? 2 प्रकारचे आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान, अदृढ अपरोक्ष ज्ञान. आता मात्र सगळ्यांना लक्ष द्या. अदृढ अपरोक्ष ज्ञान. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? आता महत्वाचा पॉइंट आहे. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? उत्तर: असंभावना व विपरीत भावना. असंभावना विपरीत भावना सहित जो ब्रह्म आत्मैक्याचा निश्चय, त्यास अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. अदृढ अपरोक्ष ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये असंभावना आणि विपरीत भावना आल्या. तर असंभावना कशाला म्हणायचं आणि विपरीत भावना कशाला म्हणायचं? टिप्पणी दिलेली आहे खाली बघा. असंभावना, टिप्पणी क्रमांक 1. वेदांताच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला किंवा अभेद केला, याला प्रमाणगत संशय असे म्हणतात. आता ती असंभावना आहे ना, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. असंभावना जी आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार पडले, प्रमाणगत असंभावना आणि प्रमेयगत असंभावना, असे 2 प्रकारावर का. कशामध्ये? असंभावनामध्ये. असंभावना हे संशय आहेत बरं. विपरीत भावना, असंभावना हे संशय असतात जीवाला. आणि हे संशय काय करायचे तर निवृत्त करायचे तर
जोपर्यंत हे संशय निवृत्त होत नाही तोपर्यंत दृढ ज्ञान होत नसते. म्हणून ह्या संभावना आहेत. मग आता असंभावना जी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार, प्रमेय आणि प्रमाणगत. प्रमाणगत संशय आणि प्रमेयगत संशय. जरा सूक्ष्म चित्त काय करायचं, चित्तवृत्ती जरा सूक्ष्म करायची, कारण हे संशय लय अवघड असतात, लवकर लक्षातच येत नाहीत. असंभावना आणि विपरीत भावना दोन पडल्या बरं का, हे संशय दोन. त्याच्यामध्ये असंभावनामध्ये आणखी दोन प्रकार पडले, प्रमाणगत संशय आणि प्रमेयगत संशय. त्याच्यामध्ये प्रमेयगत संशय कशाला म्हणायचं आणि प्रमाणगत संशय कशाला म्हणायचं, तर बघा प्रमाणगत संशय म्हणजे काय, वेदानच सांगितलंय काय की जीव ब्रह्माचा भेद सत्य का अभेद सत्य. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला किंवा अभेद याला प्रमाणगत संशय म्हटले. म्हणजे वेदाच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केलेला आहे का मग अभेद केलाय असा संशय आला ना, की जीव ब्रह्माचा भेद आहे, भेद सांगितलाय का जीव ब्रह्माचा अभेद सांगितलाय, असा जो संशय येणं त्याला इथं सांगितले प्रमाणगत संशय असं म्हणायचं. आणि विचारसागर मध्ये थोडस वेगळं सांगितले. इथं काय सांगितलं, वेदाच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केलाय का अभेद प्रतिपादन केलाय, ह्याला प्रमाणगत संशय असं म्हटले. पण विचारसागर मध्ये जरा वेगळी व्याख्या सांगितली आहे का लक्षात? तुमचा झालाय ना विचारसागर वाटतं, कोणाचा सुरू असन. तर विचारसागर मध्ये प्रमाणगत संशय कशाला म्हणायचं, बोला बरं संगीता ताई. मला म्हणलं का माझं नाही झालं तर विचारसागर ऐकलंच नाही. हात वरी केलाय ना तुम्ही, मग हातवर आहे. हा वनमाला ताई. ताई मंगल आम्हाला नाही. मंगल ताई ताई बोला. ताई एक मिनिट हा ताई, याचे ना आम्हाला उदाहरण द्या प्रत्येकाचं एक एक, म्हणजे हा जड विषय, उदाहरण असेल ना तर मग लक्षात चांगलं राहील. बोला मंगल ताई बोला. मीच गाद्यावर ना. हा गादीवाड. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय, असंभावना व विपरीत भावना हे याचे दोन प्रकार आहेत. आणि असंभावनामध्ये पण दोन प्रकार आहेत. दोन प्रकार म्हणजे प्रमाणागत आणि प्रमेयगत. प्रमेयगत म्हणजे जीव ब्रह्माच्या ठिकाणी भेद सत्य आहे की अभेद सत्य आहे, हे प्रमाणागत आहे. मी तुम्हाला हे विचारलंच नव्हतं. बोला काय हेमला विचारलं? ताई. एकले अवधान देजीय म्हणूनच सारखं सारखं म्हणत असते. हो. तुमचं लक्ष नसतंय आणि मला तुम्हाला सारखं जागा करावं लागतंय. तुम्ही मस्त झोपा घेतात आणि मला हलवून झोपलं हलवून जागा करावं लागतंय, कारण लक्ष नसलं म्हणजे झोपलं, लक्ष न देणं म्हणजे झोप. काय तुम्हाला मी म्हणू ना बेडवर पडून झोपले तुम्ही, लक्ष न देणं म्हणजे झोपणं. बोला झुंबर ताई. ताई प्रमाणगत तुम्ही संशय. प्रश्न, हा ताई तुम्ही प्रश्न विचारला प्रमाणगत संशय कशाला म्हणायचं, तर प्रमाणगत संशय म्हणजे वेदांताच्या ठिकाणी जीवब्रह्माचा भेद प्रतिपादन केलाय का अभेद प्रतिपादन केलाय, यालाच काय म्हणायचं प्रमाणगत संशय असं म्हणायचं. मी तुम्हाला ते पण विचारलं नव्हतं झुंबरताई. मी प्रश्न असा केला होता, प्रमाणगत संशय इथं मी तुम्हाला सांगितलं असं असं सांगितलंय, पण विचार सागर मध्ये व्याख्या काय सांगितली प्रमाणगत संशयाची, हे प्रश्न विचारला होता. मनीषाताई बोला. वेद वाक्यातली जी जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादक आहे की कर्म उपासना प्रतिपादक आहे, यामधला जो संशय त्याला प्रमाणगत संशय असे म्हणतात. हे विचारसागरातलं आहे ताई.
जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादक आहे का कर्म उपासना प्रतिपादक आहे, असा जो संशय त्याला म्हटलेला आहे प्रमाणगत संशय. आता इथं उदाहरण काय द्यायचं, तुम्ही म्हणे रे उदाहरण देऊन सांगा. आता तुम्हाला कर्म उपासना आम्ही करावी का जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचं प्रतिपादन केलंय, मग हा संशय आणि इथं काय उदाहरण द्यायचंय. जिथं उदाहरण द्यायचं तिथं मला सांगायची गरज नाही की ताई मला उदाहरण द्या, बरोबर मी उदाहरण देत असते. पण अशा काही प्रक्रिया असतात तिथे उदाहरण देता येत नाही. ह्या प्रक्रियामध्ये स्पष्टता सांगितली की तुम्हाला कर्म उपासना करायच्यात आहे की नाही, का जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सांगितलेलं आहे, असा जो संशय येत हे करावं का ते करावं, असा काय झाला संशय आला. मग ह्या संशयालाच काय म्हटलेलं आहे प्रमाणगत संशय म्हटले. हे करायचं का ते करायचं, दोन्ही पैकी एक करावं लागेल ना. पण आम्हाला इथं काय करायचं हेच कळना झालंय, त्याला काय म्हटलेलं आहे प्रमाणगत संशय. वेदांतच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केलाय का अभेद प्रतिपादन केलाय, याला इथं प्रमाणगत संशय. म्हणजेच काय, जीव ब्रह्माचा भेद आहे ते सांगितलंय का जीव ब्रह्माचा अभेद सांगितलाय, असा आला संशय. हे का ते, काय करायचे नेमकं, निश्चय कोणता करायचा आहे आपल्याला करायचा आहे, आपल्याला समजून घ्यायची ती गोष्ट. त्याच्यामध्ये काही अवघड नाही, फक्त काय आहे तिथं ते वाक्य रचना अवघड आहे, त्याच्यामुळं अवघड वाटते आपल्याला. नाही तर सरळ सांगितलं हे करायचे का ते. तुम्हाला नरकाला जायचंय का तुम्हाला मोक्षाला जायचंय, तुम्हाला ठरवायचे. नाही हो मोक्षाला जाऊ, नाही नरकाला जाऊ, नाही मोक्षाला नाही नरकाला, संशय झाला. ते संशय आहेत हे. असा जो संशय असतो ना, नाही 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 लय पुण्यवान होता, उगा अंदाज लावणं, ते नरकाला गेलं, एक म्हणते नाही स्वर्गाला गेलं. हे तुम्ही नुसतं संशय चाललाय, तुम्हाला निश्चय माहितीये का नाही. हे संशय जे असतात ना ते लय धोका देतात. हे संशय जे आहेत ना, मला ज्ञान झालंय का नाही, झालंय का नाही, झालंय का नाही, संकल्प विकल्प संकल्प विकल्प, संशयावर संशय, हे संशय आहेत ना. हे संशय ज्ञान होऊ देत नसतात, म्हणून हे संशय हे कळून द्यायला लागलेत आपल्याला. मग असे संशय येत असतात बरं का साधकाला, हे इथं सांगायला लागलेत. मग आता ह्या संशयाची निवृत्ती कशाने होत असते, प्रमाणगत संशय आहे. मग आता कर्म उपासना प्रतिपादक आहे का जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्रतिपादक आहे, असा संशय आलाय. काय करायचं, कर्म करायची उपासना करायचं का जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आम्ही प्राप्त करून घ्यायचं, नेमकं करायचं काय आहे ना हा मोठा संशय. मग आता ह्या संशयाची निवृत्ती होत असते, कशाने होते माहितीये का स्मिता ताई, कशाने होते मंगलताई, आज मंगलताई बच्चीवर नाहीत का, मी सांगत आहे. बरं प्रणिता ताई सांगा ना. ब्रह्मज्ञानाने होती. ह्याला म्हणायचा अंदाज पंचटवाला, लागला तर लागला नाही तर नाही लागला, ह्याला अंदाज पंचटवाला म्हणत असतात. आलं तर आलं, नाही नाही आलं, निश्चित मग नाहीच ना ज्ञान. आणि जर मग ह्याला निश्चय जर मेनला तर भ्रमात पडते माणूस, नाही नाही बरोबरच आहे. संशय असेल ते संशय झाला, नाहीतर निश्चय जर असेल हा मग हे भ्रमात पडते. बोला हेमलता ताई बोला. हेमलता ताई बोला. प्रश्नच ऐकला नाही ताई. प्रश्न ऐकला नाही. मनीषा ताई मी बोला. सांगू का ताई, श्रवणाने होते ताई. बरोबर आहे. प्रमाणगत संशयाची निवृत्ती श्रवणानं होत असते. जेव्हा आपण सारखं सारखं श्रवण करू तेव्हा आपल्याला कळते नेमकं करायचं काय. कारण का त्याचं ज्ञान होते ना, क्रम केल्यावर काय होते, उपासना केल्यावर काय होतंय, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान जर आपण ग्रहण केलं तर काय होतंय हे समजलं ना आम्हाला.
कशानं समजलं एवढं? श्रवण केलं म्हणून समजलं. गुरुच्या मुखारबिंदातून जेव्हा आम्ही श्रवण केलं तेव्हा आम्हाला कळालं. कर्मानं काय झालं? काय झालं कर्मानं प्रणिताताई? आम्ही कर्म केले त्यानं काय झालं? बोला ना. हा, आम्ही कर्म केले म्हणायला ना. कर्म केल्यानं काय झालं? काय होतंय कर्म केल्यानं? आपल्याला झाला ना विषय का नाही? झाला ताई पण लक्षात येणं हल्ली. मंगलताई बोला. गाडीवार मंगलताई बोला. कर्म केले काय झालं कर्मानं? जीव ब्रह्म ऐक्य होतं. हा कर्मानं होते. मग तर इकडे ज्ञान घेण्याची काय गरज आहे? बसा ना कर्म करत. कर्मच करायचे कशाला यायचं ज्ञानाकडे मग? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होते म्हणल्यावर बोला. रंजनाताई, पिलाजी येत असलं गुरुच्या ज्ञानापासून श्रवण, गुरुनं सांगितलेलं श्रवण केलं आणि त्याच्यानं आपलं धडण पूर्ण होतं आत्मज्ञान. तुम्हाला काय प्रश्न केला मी? आला का लक्षात? प्रश्न काय विचारला होता? तुम्ही काय करा सगळेजण एकाग्र चित्तानं लक्ष द्या बरं. तुम्ही लक्षच देईना झालात म्हणून तुम्हाला कळना झालंय. तुम्ही सगळे लक्ष द्या बरं आता. बस झालं ते गबाळ खातं द्या बरं सोडून. बोलायचं एक करायचं एक हे असं सोडा बरं आता. नका पडू तुम्ही गबाळाच्या भरी. पुढे आहे थोरी नागवन. अजून जायचंय का नरकाला? बस झालं आता. घ्या बरं ग्रंथ एकांत वासत आपल्या आपल्या खोलीमध्ये यायचं मस्त आणि मस्त काय चाललाय विषय त्याच्यामध्ये मन एकाग्र करून बसायचं. जरासं लांब व्हा स्त्रीधन पुत्रापासून, जरासं बाजूला निघा. 1 घंटा द्या स्वतःसाठी. मग तर 24 घंटे त्यांनाच दिलेत ना. म्हणून तुम्ही मस्त शांत वृत्तीनं एकाग्र चित्तानं आता लक्ष द्या बरं. मी बोलायला एक, तुम्ही सांगायलात एक. तुमच्या समोर मी नसून मला कळायले तुम्ही माझ्या समोर नाहीत. त्या तुमच्या अशा उत्तरानं कर्म येतं 2 प्रकारचे, सकाम आणि निष्काम. मी सांगू ताई? हो का? तुम्हाला काय हातवरी करता येत नाही का? मी 2दा-3दा शिकवलंय हातवरी कसं करायचा. 3 टिंब दाबायचे. नाही 3 टिंबाच्या मध्ये ते नाही का स्माईलचं चित्र, त्याला दाबायचं. ते येते हातवरी करायला आपल्याला. मग हातवरी केला की मी बरोबर विचारते. कुंदाताई बोला. मी आत्ताच आले ताई. मी ह्याच्यात होते बरं प्रवासात. बरं बघा टिप्पणी बघायची की 1 नंबरची टिप्पणी बघा. कर्म उपासना हे चित्त शुद्धीचे एकाग्रतेचे रूप, एकाग्र रूप झाल्यास ज्ञानाला साधन आहे. राम. सुरेखाताई बोला बरं. कर्म 2 प्रकारचे, निष्काम कर्म आणि सकाम कर्म. निष्काम कर्म, निष्काम उपासना केल्याने चित्त शुद्धी होती, मल विक्षेप जातो, आवरण दोष राहतो. आवरण दोष राहतो. हा बरोबर आहे. आता बघा जेव्हा आपण श्रवण करू, ह्या श्रवणानं काय झालं आपलं? तर हे जे आहे प्रमाणगत संशयाची निवृत्ती झाली. कारण इथं काय सांगितलं होतं? कर्म उपासना प्रतिपादक आहे का जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्रतिपादक आहे? आम्हाला तर मोक्ष संपादन करून घ्यायचं आहे. मग आम्हाला श्रवणानं लक्षात आलं. काय लक्षात आलं? की कर्माचं फळ काय आहे, उपासनेचं फळ काय आहे. आता सुरेखाताईने सांगितलं. निष्काम कर्म केली आणि निष्काम उपासना केली, मल आणि विक्षेप दोन्ही दोष चाललेत. राहतं आवरण. आवरण घालायचं काम मात्र मग कोणाकडे आहे? गुरुकडं. मग आम्हाला फक्त अंतकरण शुद्धीचं कारण, अंतकरण शुद्ध आणि स्थिर करण्यासाठी कर्म आणि उपासना बरोबर आहे, पण ते मोक्ष देतात का? नाही ना.
मोक्षासाठी हेतू सांगितल्यात पण मोक्ष देत नाहीत. मोक्षाला हेतू नाहीत का? आहेत. कारण नाहीत का? आहेत. साधन नाहीत का? आहेत. पण मोक्ष देत नाहीत. सगळ्यांना मी एक दृष्टांत माग शंकराचार्यांचा आणि मंडल मिश्रांचा सांगितला होता. आला असं लक्षात बी सगळ्यांच्या तर सांगू एकदा का आहे लक्षात? तुम्ही म्हणता तसं ऐका. मंडल मिश्रा कर्मकांडी होते आणि शंकराचार्य ज्ञानवादी होते. आता शंकराचार्य आणि मंडन मिश्रा जे आहे ते म्हणायचे कर्मानच मोक्ष होतो. शंकराचार्य म्हणायचे ज्ञानानं मोक्ष होतो. एवढे कर्मकांडी होते हे की सारखं होम हवन सारखं हेच कर्मामध्ये राहायचे. एकदा शंकराचार्य आले आणि त्यांना मंडन मिश्रांना भेटायचं होतं. ते म्हणले आता जर विचारू लागले गावातल्या लोकांना की मंडन मिश्रांचं घर कुठे आहे. तेव्हा म्हणू लागले अहो त्यांच्या वृक्षावर पशु बसलेले आहेत म्हणले, पक्षी बसलेले आहेत. ते पक्षी सुद्धा वेद गातात असं आहे ना म्हणले. ते घर त्यांचं आहे. कुणाचं? मंडन मिश्राचं. म्हणजे एवढे वेद ते बनायचे की त्यांच्या ते पक्षी आहेत का पोपट होते म्हणले ते सुद्धा मंत्र बोलत होते. एवढं निरंतर मंत्राचं काय असायचं त्यांच्या इथं होम हान कर्म करायचे एवढे ते. मग आता जेव्हा शंकराचार्य त्यांच्या इथं आले तेव्हा शंकराचार्यांचं त्यांचं दोघांचं चांगल्या प्रकारे काय झाला? वाद झाला. ते म्हणायचे कर्मानं मोक्ष होते मंडन मिश्रा आणि शंकराचार्य म्हणत होते ज्ञानानं मोक्ष होते. मग त्या दोघांमध्ये एक पैज लागली की जो हरण आहे की नाही. आता दोघांचा काय होणार होता? मोठा वाद अजून होणार होता. आणि जो कोणी हरण म्हणले ह्याच्यामध्ये तर त्यांना काय करायचं? जर मंडन मिश्रा जर हारले तुम्ही गृहस्थ आश्रम सोडायचा आणि संन्यास ग्रहण करून शंकराचार्यांना गुरुत्व स्वीकारायचं त्यांचं. आणि जर शंकराचार्य हरले तुम्ही संन्यास सोडायचा, गृहस्थ आश्रमात यायचं आणि मंडन मिश्रांचं शिष्य बनायचं. ह्यांची अशी पैज लागली होती दोघांची. आणि ह्याला साक्षी होती त्यांची बायको मंडन मिश्रांची. मग तिथं काय केलं? एक फुलाचा हार होता. आपल्यासारखं नव्हतं तिथं. तिथं लई सगळे ज्ञानी तपस्वी महान संत काही साधे नव्हते ते. एकनिष्ठ होते ना, कर्म जरी करत होते तरी एकनिष्ठपणाने. मग आता त्यांच्या दोघांच्या गळ्यात फुलांचा हार घातला मंडन मिश्रांची बायकोनं. तिचं नाव मैथिली होतं का काय होतं की लक्षात येईना माझ्या. मग हार घातल्याच्या नंतर 18 दिवस दोघांची चर्चा. किती दिवस? 18 दिवस. पण जेव्हा 18वा दिवस उजडला ना तेव्हा ह्या मंडन मिश्राचा हार काय झाला? सुखू लागला. सुकला त्यांचा हार. मग त्यांच्या लक्षात आलं अरे इतक्या दिवस आतापर्यंत किती कर्म केले बघा ना. पुन्हा त्यांच्या लक्षात आलं, पश्चाताप होऊ लागला. इतक्या दिवस जेव्हा पहिले ते शंकराचार्यांना कितीही झाले करू लागले पण नंतर त्यांना किती पश्चाताप झाला. अरे म्हणले इतक्या दिवस माझे व्यर्थ गेले ना, बिनकामी ह्या कर्मकांडामध्ये पडलो. कारण ह्यानं मोक्षच नाहीये. ह्यानं काय आहे? फक्त मल नावाचा दोष जाणारे. ह्याच्याशिवाय दुसरं काही होणार नाही या कर्मानं. आता सांग कर्म पण झालं पाहिजेत. कर्म लय सूक्ष्म सांगितलेत. त्याच्यामध्ये थोडं सुद्धा चुकायला जमत नाही. जर असं काही चुकलं, शुद्ध गाईचं तूपच पाहिजे, म्हशीचं तूप टाकलं की तुमचं कर्माचं फळ तुम्हाला भेटणार नाही. इतके सूक्ष्म कर्म सांगितलेले. मग असे कर्म करून सुद्धा मोक्ष नाही. फक्त काय होणार आहे? मल नावाचा दोष, अंतकरण शुद्धी होणार आहे. मग जेव्हा मंडन मिश्रांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना पश्चाताप झाला आणि शंकराचार्यांना शरण जाऊन म्हणू लागले, गुरु महाराज तुम्ही मला अदुगर का नाही भेटले? पश्चाताप झाला पुन्हा. आणि तेच मंडन मिश्रा हे सुरेश्वराचार्य झाले. त्यांचं नाव बदलण्यात आलं पुढे. शंकराचार्यांना त्यांचं नाव सुरेश्वराचार्य ठेवलं आणि ते महान काय झाले? ज्ञानी बनले. म्हणून कर्मानं काय आहे? मोक्ष नाही, मोक्षाचं साधन आहे. कर्मानं मोक्ष नाही, मोक्षाचं साधन आहे. उपासनेनं मोक्ष नाही, मोक्षाचं साधन आहे. उपासनेनं काय होते? चित्त शुद्ध नाही, स्थिर. उपासनेनं काय झालं? वृत्ती जे चंचल असते ती स्थिर झाली. मग आता
नुसतं कर्म आणि उपासना करून मोक्ष होत नाही हे सिद्ध झालं तर काय पाहिजे समोर ज्ञान लागतंय. ज्ञानानंच मोक्ष आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हा वेदाचा सिद्धांत सांगितलेला आहे. ज्ञानानेच मोक्ष होतो. म्हणून इथं सांगितलेलं आहे की हा संशय आहेत आणि हे संशय काय करायचे असतात आपल्याला घालवायचे असते. फक्त ज्ञानच काय करतंय मोक्ष देतय हे निश्चय झाला इथं. मग आता प्रमाणगत संशयाची निवृत्ती कशाने झाली? श्रवणानं. कारण आपण श्रवण केलं म्हणून आपल्याला कळालं की बाबा कर्म, उपासना आणि ज्ञान 3 मार्ग तर आहेत. पण तिन्ही पैकी आम्हाला फल द्यायला प्रवृत्त आहे ते काय? ज्ञानच. कर्म उपासना झाली त्यांना काय झालं? अंतःकरण शुद्ध स्थिर झाली. पण आवरण नावाचा दोष एकदा निघाला ते निघते ते केवळ ज्ञानानं. कोणचं ज्ञान? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. आणि ते ज्ञान कोणाकडून घ्यायचं असतं? गुरुच्या मुखातून. गुरुच्या मुखारविंदातून ते ज्ञान आम्ही महावाक्याचं श्रवण केल्याबरोबर मग हा संशय आवरण नावाचा दोष काय होत असतो? निवृत्त होत असतो. मग असा संशय काय होत असते? इथे निवृत्त होत असते. कशानं? श्रवणानं. श्रवण केलं हा संशय तुमच्याकडे राहणार नाही. कोणता संशय? प्रमाणगत संशय. आपण बघत आहोत काय तर अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं? त्याच्यामध्ये असंभावना. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, प्रमाणगत संशय आणि प्रमेयगत संशय. त्याच्यामधला प्रमाणगत संशय आपण बघितला. आता दुसरा संशय आहे प्रमेयगत संशय. दुसरा संशय कोणता सांगितला? प्रमेयगत संशय. आता हे जो संशय आहे जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे? हा प्रमेयगत संशय होय. मग आता जीव ब्रह्माचा भेद ते सत्य आहे का अभेद करणं हे सत्य आहे? असा जो संशय. जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत का भिन्न आहेत? एकच आहेत का भिन्न आहेत? असा जर संशय आला त्याला काय म्हणायचं? प्रमेयगत संशय. आणि ह्याची निवृत्ती होत असते मननानं. ह्या प्रमेयगत संशयाची निवृत्ती कशाने व्हायला लागलेली आहे? मनन केलं की ह्याची. आता आपल्याला कुणाला विचारा, आहे की नाही? जीव ब्रह्म ऐक्य, जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का अभेद सत्य? कोणी बी म्हणणार आहे अभेद सत्य. कारण का? आपलं मनन बिघडलंय. आपल्याला सगळ्याला माहिती आहे अभेदानच काय होणार आहे? मोक्ष होणार आहे. भेदानं मोक्ष होणार नाही. मग ह्या बी संशयाची काय झाली? निवृत्ती. कशानं? मननानं. असं म्हणून जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे हा प्रमेयगत संशय होय. आणि या 2 प्रकारच्या संशयालाच काय म्हणायचं असतंय? असंभावना असं म्हणतात. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? त्याच्यामधला प्रश्नाचं उत्तर चाललंय असंभावना. आता आपण समजून घेतली. त्याच्यामधले 2 प्रकार आपण काय केले? बघितले. आता असंभावनाचे 2 प्रकार. आता विपरीत भावना कशाला म्हणायचं? विपरीत भावना म्हणजे काय? तर बघा टिप्पणी क्रमांक 2. जीव ब्रह्माचा भेद सत्य, देहादिक प्रपंच ही सत्य, असा जो विपरीत निश्चय याला विपरीत भावना. आता हेच आहे का नाही आपलं? म्हणजे विपरीत भावनेमध्ये आपण आहोत का नाही? कसं? अहो महाराज आम्हाला प्रपंच ही सत्य वाटायलाय, संसार ही सत्य वाटायला लागलाय आणि जीव ब्रह्माचा भेद ही सत्य वाटायला लागलाय. जीव सत्य, ब्रह्म बी सत्य, संसार बी सत्य, सत्य सत्य सगळं सत्य. यालाच विपरीत भावना म्हणायचं. आणि बरं नुसतं सत्य नाही, निश्चय बी आमचा. हा संशय ज्या दिवशी असा संशय जाते का तेव्हा तुम्हाला अदृढ अपरोक्ष ज्ञान झालं. तोपर्यंत नाही. तोपर्यंत तुम्ही अदृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये नाहीत. हे संशय निवृत्त व्हावं लागतील. मग तुम्हाला तर संसार सत्य वाटायलाय, देह सत्य वाटायलाय, घरदार सत्य वाटायले, लेकर बाळ सत्य वाटायले. मग तुम्हाला अदृढ अपरोक्ष ज्ञान तरी झालंय का? अजिबात नाही. कारण का? सत्य आपलं इकडं व्हायलंय ना. महाराज म्हणले सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. एकच भगवंत सत्य म्हणून सांगितलंय. बाकी भगवंत सोडला तर सगळा भासच आहे. सगळा काय म्हणले? भास आहे. सगळं मिथ्या आहे, सगळं खोट आहे.
हे ज्या दिवशी कळन त्या दिवशी तुमची ही दुसरा जो संशय आहे तो निवृत्त झाला. ज्या दिवशी तुम्हाला कळन हे सगळं मिथ्य, जगत मिथ्या, ब्रह्म सत्य, ह्या तत्वावर तुम्ही आरूढ राहिलात त्या दिवशी तुमची ही विपरीत भावना गेली. एकच सत्य तुमच्या ठिकाणी आलं, दोन दोन सत्य नाहीत. आता देह मिथ्या तर म्हणावंच वाटना. देह मिथ्या म्हणा, देह मी नाही म्हणा, देह न म्हणा माझा आईसा, मग भरवसा कळेन. पण काय करणार महाराज, देहाला मी म्हणायचं म्हणलं की देह माझा नाही म्हणायचं म्हणलं की कस तरीच होते. मलाच वाटत नाही, मळमळच होते आम्हाला. आमचं दाबाडच उचलत नाही, आम्ही फिबुकलच्या गोळ्या खाल्ल्यात. का उचलतच नाही दाबाड? कशाला? देह मी नाही म्हणायला. आम्ही लोकात देखत चुटू चुटू म्हणून दाखवतो, पण आम्ही जेव्हा अभ्यास करायला जातो तेव्हा बरं एकदा दोनदा तीनदा म्हणल्यानं बस होते का? नाही नाही. ते अनंतिकालाचे संस्कार त्याला सारखं म्हणावं लागते. सारखं म्हणून 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 निश्चय होत असते, एकदमच होत नसते निश्चय. एकदमच झाडाची भांडी नाही तुटत, ती सारखं त्याच्यावर घाव घालून 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 मग शेवटी एका घावातच काय होते, ती भांडी तुटती. तसंच आहे, सारखं म्हणून 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 एक दिवस निश्चय होत असते. म्हणून हा भयानक मोठा सगळ्यात मोठा संशय आहे, विपरीत भावना. आणि ह्याचीच काय करायची आहे? निवृत्ती करायची आहे. जोपर्यंत तुम्हाला ह्याची निवृत्ती होणार नाही, एक सत्यत्वाकडे तुम्ही येणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला अदृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये प्रवेश नाही. बघा इथंच ब्रेक लागला आणि पुढचं तर राहिलंच अजून. अदृढ अपरोक्ष ज्ञान हे कोणापासून होते? अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून काय होतं? अदृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते? पुन्हा दृढ, मग हे पुढचंय. पण अगोदर हेच काय करा, लक्षात घ्या. असंभावना, विपरीत भावना हे जे आहे 10-10 वेळेस काय करा, वाचा, पाठ करा. म्हणजे काय होतंय, लक्षामध्ये राहतंय. असं म्हणून इथे सांगितलंय, असंभावना विपरीत भावना सहित जो ब्रह्म आत्म ऐक्याचा निश्चय त्याला अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. म्हणजे असंभावना बी जशाला तशीच आहे, विपरीत भावना बी जशाला तशीच आहे, आणि जो ब्रह्म आत्म ऐक्याचा निश्चय त्याला म्हणायचं मग अदृढ अपरोक्ष ज्ञान. तरी निश्चय झालाय. असंभावना बी तशीच आहे, विपरीत भावना बी तशीच आहे, तरी सुद्धा मी ब्रह्म आहे असं वाटायलंय, त्याला म्हणायचं अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. हे आहे त्याचं स्वरूप. अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं हे स्वरूप आहे. असंभावना विपरीत भावना सहित जे ब्रह्मात्म ऐक्याचा निश्चय त्याला अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आता 15वा प्रश्न तो मात्र उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म